नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. काल आपण एक्सरसाइज 1.3 ला सुरुवात केली आहे. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन पण आपण पूर्ण कंप्लीट केला आहे. तर मग चला पाहूयात आज सेकंड क्वेश्चन. बघा सेकंड क्वेश्चन काय म्हणतो, राईट द ड्युएल्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला इथे ड्युएल्स करायचा आहे. खूप सोपं आहे. बघा आपण फर्स्ट लेक्चरमध्ये ड्युएल्स बद्दल चर्चा केली आहे. त्याच बेसिसवर आपण इथे या स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा ड्युएल्स म्हणजे पुन्हा एकदा मी रिपीट करतो, जेव्हा ऑर येईल त्याचं काय होईल ड्युएल्स अँड, आणि अँड येईल तेव्हा ऑर होईल. ठीक आहे, तेव्हा काय होईल ऑर होईल. हे इथे एक्सचेंज करायचं आपल्याला. ड्युएल्स म्हणजे काय, बघा जेव्हा ऑर आलं स्टेटमेंटमध्ये तर त्याला अँड मध्ये बदलायचं आहे, अँड जर आलं तर ऑर मध्ये बदलायचं आहे. दुसरी गोष्ट जर टॉटोलॉजी आलं तर त्याला कॉन्ट्राडिक्शन मध्ये बदलायचं आहे, कॉन्ट्राडिक्शन जर आलं तर त्याला टॉटोलॉजी मध्ये बदलायचं आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट जर ट्रू आलं तर त्याला फॉल्स मध्ये बदलायचं आहे, जर फॉल्स आलं तर त्याला ट्रू मध्ये बदलायचं आहे. हे असते आपलं ड्युएल्स. ठीक आहे, ड्युएल्स म्हणजे द्वैत भाव. ठीक आहे, त्याला आपण भाव नाही द्वैत म्हणतो. ठीक आहे, ड्युएल्स म्हणजे द्वैत. ठीक आहे, द्वैत बद्दल पण आपण चर्चा केली आहे, त्यावरती आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात. सर्वप्रथम इथे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट पी और क्यू अँड आर. ठीक आहे, पी और ब्रॅकेट क्यू अँड आर. बघा इथे याचा आपल्याला ड्युएल्स करायचा आहे. इथे एक वाक्य लिहायचं असं, इट्स ड्युएल. इट्स ड्युएल काय नावाचा ड्युएल, हा पी ला पी जसा तसा असणार, ऑरचं काय होणार अँड, क्यू ला क्यू जसा तसा, अँड होणार ऑर. ठीक आहे, काय जाऊ झाला ड्युएल्स. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेशन जशाच तसा असते. अँड असेल ऑर करा, ऑर असेल अँड करा. ठीक आहे, यालाच आपण ड्युएल्स म्हणतो, बाकी काहीच नाही. आता इथे काय होणार मॅडम, इथे पण तसंच करायचं आहे. इथे लिहायचं इट्स ड्युएल. इट्स ड्युएल लिहिला, मग इथे लिहिणार अँडचं काय होणार ऑर. ठीक आहे, या अँडचं काय होणार ऑर. ठीक आहे, आरला संपलं. जिथे अँड दिसाले तिथे ऑर करा, जिथे ऑर दिसाले तिथे अँड करा. ओके, आणि जिथे टॉटोलॉजी आहे तिथे कॉन्ट्राडिक्शन करा, जिथे कॉन्ट्राडिक्शन आहे तिथे टॉटोलॉजी करा. आता इथे काय होणार बघा बरं, इट्स ड्युएल याचा काय होणार, ठीक आहे ऑरचं अँड होणार, आणि इथे अँडचा काय होणार ऑर होणार, ऑरचा काय होणार इथे अँड होणार. ठीक आहे, तशा याच पद्धतीने इथे बघा बरं, अँडचा काय होणार ऑर होणार. संपला. हा निगेशन बदलत नाही, निगेशन हा जशाच तसा असेल. ठीक आहे, आता इथे बघा बरं, निगेशन पी जशाच तसा असणार, ऑरचं काय होणार अँड होणार. ओके, अँडचा काय होणार ऑर होणार, निगेशन आला अँडचा काय होणार ऑर होणार. ओके, चला आता पुढे बघा, पुढे काय होणार इथे, निगेशन पी ला पी, अँडचं काय होणार ऑर, निगेशन क्यू ला क्यू, अँडचं काय होणार ऑर. इथे ऑर आहे, ऑरचा काय होणार अँड होणार, अँडचा काय होणार ऑर, निगेशन आरला आर. जशाच खूप सोपं आहे, सगळे याच पद्धतीने करायचे आपल्याला. काय इथे पद्धत वेगळी काही अशी काही नाही. ठीक आहे, निगेशन पी ऑरचं होणार अँड. ठीक आहे, अँडचं होणार ऑर, इथे ऑरचं होणार अँड. ठीक आहे, निगेशनला निगेशन, क्यूला क्यू, अँडचं होणार ऑर, निगेशन यसला यस. ओके, आता इथे काय, आता इथे बघा सी आलं, सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, इथे काय होणार टॉटोलॉजी. सी असेल तर टी करा, ऑर असेल तर अँड करा. ठीक आहे, अँड असेल तर ऑर करा, अँड ऑर असेल तर त्याला काय करायचं अँड. यालाच आपण काय म्हणतो, ऑरला डिसजंक्शन. ठीक आहे, हे अँडचं जे सिम्बॉल आहे त्याला काय म्हणतो आपण कंजक्शन. ठीक आहे, हा कंजक्शन हा डिसजंक्शन असतो. तर आता इथे बघा, निगेशन पी ऑर आहे तर काय होणार अँड, क्यू अँड आहे तर काय होणार ऑर, अँड आहे तर काय होणार ऑर. आणि दुसरी गोष्ट इथे टी आहे, टी असेल तर काय होणार सी. ठीक आहे, टी म्हणजे टॉटोलॉजी. ठीक आहे, टॉटोलॉजी असेल तर कॉन्ट्राडिक्शन घ्यायचं. आता इथे काय होणार बघा, पी ला पी, ऑर असेल तर अँड. ठीक आहे, क्यू ला क्यू, ऑर असेल तर अँड, सी असेल तर टी. काय अवघड आहे काहीच नाही, किती सोपं आहे बस. हे झालं आपला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व. याच पद्धतीने करायचं नाही, वेगळा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे उतरून घेऊ शकता. तर मग चला पाहूया थर्ड क्वेश्चन. तर मग बघा थर्ड क्वेश्चन काय म्हणतो, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला निगेशन करायचं आहे. बघा असाच एक प्रश्न असा नव्हता, थोडा वेगळा होता. वेगळा म्हणजे काय, एक्सरसाइज 1.1 मध्ये
क्वेश्चन होता आपला राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, ते जे स्टेटमेंट होते आपले सिंपल स्टेटमेंट होते. म्हणजे एक्सरसाइज 1.1 मध्ये सिंपल स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन करायचं होतं. ते खूप सोपं होतं, कारण त्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये फक्त आपल्याला नॉट यूज करायचा होता. ठीक आहे, हेल्पिंग वर्डच्या समोर आपण नॉट लावत होतो, तेव्हा तो जो स्टेटमेंट आहे आपला निगेशन होत होता. ठीक आहे, परंतु इथे तसं नाही. इथे जे दिलेले स्टेटमेंट आहेत कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन करायचं. बघा कसं करायचं आहे. इथे आपण डायरेक्ट करू शकतो, परंतु इथे आपल्या थेअरीमध्ये मार्क मिळवायचे. त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने आपल्या इथे याला सॉल्व्ह करावं लागेल. आता ती विशिष्ट पद्धत कोणती आहे रे? बघा, आपली पुस्तकीय मेथड आहे. दिलेले 2 स्टेटमेंट आहेत आपल्यापाशी आणि त्याच्यामध्ये जे कनेक्टिव्ह आहे ऑर आहे. ओके, म्हणजे 2 स्टेटमेंट आले आणि त्याचा जर तिथे जर कनेक्टिव्ह असेल तर त्या स्टेटमेंटला काय म्हणतो आपण? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. ठीक आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट असतील त्या स्टेटमेंटच्या कंबाईनला आपण काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, तर बघा इथे पहिला आहे पी स्टेटमेंट. सर्वप्रथम घेऊया याला आपण लेट पी एक्स प्लस 8 ग्रेटर दॅन 11. सेकंड बघा स्टेटमेंट, याला म्हणू आपण क्यू y मायनस 3 इक्वल टू 6. ठीक आहे, y मायनस 3 इक्वल टू 6. आता बघा इथे याचं काय करायचं आपल्याला? सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं. सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म काय आहे? इथे बघा दोघांच्या मध्ये ऑर आहे, याने पी और क्यू. ठीक आहे, बरोबर आहे का? आता याचा आपल्याला निगेशन करायचं आहे. याचा निगेशन काय आहे? इट्स निगेशन. इट्स निगेशन काय आहे? याचा निगेशन बघा, याच्या समोर निगेशन याचा निगेशन जो आहे सरळ सरळ आपण याच्या समोर हे सिम्बॉल लावतो. ठीक आहे, और क्यू. जर याला आपण सॉल्व केलं तर काय होईल? निगेशन पी ऑरचं काय होईल? अँड होईल आणि इथे निगेशन क्यू येईल. ठीक आहे, झालं. ओके, तर बघा हे आपण काय केलं रे? सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन केलं. ठीक आहे, आपल्याला या कंपाऊंड स्टेटमेंटचं, ठीक आहे, याचं निगेशन करायचं आहे. तर कसं करायचं? तर बघा इथे आपण डायरेक्ट पण करू शकतो. ठीक आहे, कसं काय? बघा एक्स प्लस 8 ला एक्स प्लस 8 लिहा. लेस दॅनचा काय होतो रे? निगेशन. सॉरी, ग्रेटर दॅनचा काय होतो? लेस दॅन ऑर इक्वल टू. 11 ला 11. ऑरचा काय होतो? अँड होतो. y मायनस 3 इक्वल टू चा काय होतो? डज नॉट इक्वल टू 6. झालं निगेशन. ठीक आहे, आता एवढं करायची गरज काय? कारण आपल्या थेअरीमध्ये मार्क पाहिजेत. ओके, चला आता बघा याचं केलं आपण. सर्वप्रथम सिम्बॉलिक फॉर्म केला, पुन्हा त्यानंतर निगेशन केलं. ओके, आता मग पुढे काय? पुढे बघा आता इथे जो आहे आपल्याला वर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे आता इथे आपण सिम्बॉलिक फॉर्मचा निगेशन केलाय, आता वर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. कसं काय? बघा the given compound statement, sorry एक मिनिट, negation of असं लिहा, negation of given statement. कंपाऊंड स्टेटमेंट लिहिले तरी चालते, इथे स्टेटमेंट लिहिले तरी चालते. ठीक आहे, गिवन स्टेटमेंट. ओके, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज. बघा आता ह्या स्टेटमेंटचा निगेशन करायचं आपल्याला. ठीक आहे, आता कसं करणार बघा. आता इथे काय आहे? निगेशन पी आहे. ओके, निगेशन पी म्हणजे पी कोण आहे? हा आहे. ओके, म्हणजे एक्स प्लस 8 लेस दॅनचं काय होईल? सॉरी, ग्रेटर दॅन आहे. हा, ग्रेटर दॅनचं काय? लेस दॅन ऑर इक्वल टू 11. आता इथे बघा, इथे काय? अँडचं सिम्बॉल आहे ना, मग अँड लिहा. ओके, आता इथे बघा निगेशन क्यू आहे. ओके, निगेशन क्यू म्हणजे काय रे? बघा इथे आहे क्यू y मायनस 3 डज नॉट इक्वल टू 6. झालं. डायरेक्ट पण येऊ शकते, असं लिहून पण येऊ शकते. ठीक आहे, आपल्याला दाखवायचं आहे की हे कसं येते. ओके, तर हे कसं येते, मग हे असं येते. ओके, चला या पुढचं पाहू. सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, अशाच पद्धतीने आहे. बघा इथे पण काय करणार? सरळ सरळ लेट पी काय येणार? 11 लेस दॅन 15. ठीक आहे, अँड क्यू काय घेणार? क्यू आहे आपला 15 ग्रेटर दॅन 20. काय रे? पुढे काय येणार? ओके, सिम्बॉलिक फॉर्म.
सिम्बॉलिक फॉर्म काय येणार याचा सिम्बॉलिक फॉर्म P and Q. ओके इट्स निगेशन याचं निगेशन काय येणार आहे इट्स निगेशन. ओके निगेशन काय निगेशन P and Q. ओके इथे डायरेक्ट पण केला जमते P एवढं लिहायची गरज नाही. याला जर सॉल्व केलं तर काय येतो निगेशन P and येणार और निगेशन Q. ओके मग आता द गिवन निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट गिवन कंपाऊंड स्टेटमेंट काय येणार याचं निगेशन लिहिणार एक वाक्य निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट लिहा किंवा कंपाऊंड स्टेटमेंट लिहा. ओके निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट ठीक आहे इज काय येणार आहे आता बघा निगेशन P काय आहे त्याचं 11. हे बघा इथे जे लेस दॅन आहे ना त्याच्यावर रेश मारले तरी चालते परंतु एक योग्य लिहिण्याची पद्धत आहे. लेस दॅन असेल तर त्याचा निगेशन काय होतो ग्रेटर दॅन इक्वल टू 15. ओके इथे काय बघा और ओके अँड इथले लिहायचं आपलं. ओके और निगेशन Q काय येणार आहे 15 लेस दॅन ग्रेटर दॅन आहे ठीक आहे ग्रेटर दॅन आहे लेस दॅन इक्वल टू 20 झालं ठीक आहे. अशाच पद्धतीने आपल्याला जे राहिलेले प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. खूप सोपे आहेत अति सोपे आहेत ठीक आहे काही अवघड नाही. मॅथमॅटिकल लॉजिकच हा चॅप्टर काही अवघड नाही फुकटचे मार्क मिळवून देणारा चॅप्टर आहे ठीक आहे. याचं जे वेटेज आहे 8 मार्कासाठी आहे. ओके खूप सोपे आहे प्रॉब्लेम याच्यामधले ठीक आहे. तर मग चला अशा पद्धतीने इथे आपण बरेचसे प्रश्न पाहण्याचा प्रयत्न केलोय. तर उद्याला आपण राहिलेले प्रश्न पाहूयात म्हणजे एक्सरसाइज कंप्लीट होईल ठीक आहे. तर आता आपण इथे स्टॉप करू.